आपण पाहतोय 70-70 प्रेझेंट मान्सून धमाका त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बालाजी एकरसाठी अक्षय तेटेनं कमालीचा स्पेल त्या स्पर्धेमध्ये हाताळलं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली सुरुवात डॉट बॉलनं स्लोअर वन बॅकची काढा टॉप एज लागला आणि पौशकल चेंडू चालला अगदी विकेटच्या पाठीमागे दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले त्या ठिकाणी शेवटच्या चेंडूला मात्र चेंडूला थांबवलं गेलं तत्पुरती एक धाव पूर्ण करण्याची संधी मनोज घाटाला मिळाली स्वतःचा आणि संघाचं मात्र त्या ठिकाणी अकाउंट ओपन करतोय पहिले आपण जर दोन चेंडू जर पाहिले तर थोडस स्लोअर वन पाहिले तर हलवार गतीने हाताले परंतु हा चेंडू आपण जर पाहिलं तर भरपूर वेगाने हाताला वेग जास्त प्राप्त केला अक्षय थेटेनं हो फोर्स केल्या समृद्धीने लॉंग ऑफला मात्र डीप प्रोटेक्शन आहे परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर आणि चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार या इनिंग मधील हा पहिला चौकार मनोज पाटीलच्या पाठमधून निघाला मुठवल गावचे लाडके जवाई नवनाथ सोमनाथ पाटील यांच्या वतीने मुठवल संघाला मकरंदस्फोट मुठवल संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद नवनाथजी पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत अक्षय तेडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय हो थोडस नागपूरला वजन ट्रान्सफर केलं आणि या ठिकाणी पाहू शकाल मनोज पाटीलची विकेट्स धोक्यात होती जर डायरेक्टली चेंडू स्टँडवरती धडकला असता तर मात्र मनोज पाटीलला मैदान सोडावा लागला असता परंतु क्रिकेटचा केला आहे जर त्याला महत्व नाही दोन्ही बॅटर अगदी सुखरूप आहे विकेटवरती एक जमेची बाजी आपण म्हणू शकतो मकरंदस्फोट मुठवल संघाच्या दृष्टिकोनातून एका बाजूला पाहिलं तर उत्तम शेठ पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मनोज पाटील जे माझे उपसरपंच आहेत ग्रामपंचायत इताळे आय थिंक नानकर सांगेचे हे दोन पुरस्कार आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभले गेले त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करू 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉकआउटची स्पर्धा जो संघ जिंकेल तर पुढे वाटचाल करेल जो संघ पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल विकेटच्या पाठीमागे पाहू शकाल विकेट किपर मिस्टर गुणेश पाटील सध्या फिल्डिंगचा मात्र त्या ठिकाणी अभ्यास करतोय अक्षय पुन्हा एकदा हो जबरदस्त लेंथ मनोज आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची पायांची हालचाल नाही फुटवर्क नाहीये जागेवरून ऑन साइडला पिक करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामुळेच चेंडू बॅटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला संपर्क मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले नाही आणि एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला थेटीकडून पाहायला मिळाली आय थिंक विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं परंतु इकॉनॉमिकल स्पेल पाहिला आपण 6 धाबा फक्त त्यांनी एका षटकामध्ये खर्च केला एक चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण 83 नानकर या संघाच्या माध्यमातून पावसाने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये हजेरी लावली गेली आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण जेव्हा पाहतो त्यावेळी जर पावसाची हजेरी असेल तर मात्र अजूनही मात्र खेळाडू अति उत्साहित होत असतात चॅम्पियन ट्रॉफी कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेतील सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकेल पर्व दुसरं आहे पावसाळी रबर बॉलचा विचार करत असताना या स्पर्धेचं विजेतेपद कोणता संघ या ठिकाणी पटकावेल तत्पूर्वी दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज ओमकार पाटील ओमकार घोडे मॅन फ्रॉम देवरुंगपाडा मनोज पाटील जो ऑन स्ट्राइक वरती राऊंड द विकेट न ओमकार सुरुवात करतोय हो थोडासा दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी गुणेश पाटील अति उत्साहित आहे दोन्ही पंचांकडे मात्र त्या ठिकाणी प्रश्न विचारला हाऊस दॅट आणि आता मात्र दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी चर्चा करतील आणि पहा चर्चेनंतर जो काही निर्णय आमच्यापर्यंत येईल तो निर्णय दोन्ही टीमच्या खेळाडूंना मान्य करावा लागेल याची आपण नोंद घ्या परंतु गुणेश पाटीलचं काय सेलिब्रेशन पाहिलं आपण बॅटची कडा आहे का नाही आता मात्र जरूर दोन्ही पंच आपापल्या जागेवरती जाणार निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवणार फिंगर अप बॅटर मनोज पाटील इज गॉन मनोज पाटील सुद्धा विश्वास बसत नाही की एक्झॅक्टली मी अशा पद्धतीने बाद होणार आहे या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये परंतु गुणेश पाटील किती कॉन्फिडन्स होता कारण त्याला माहित होते की चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्यांनी लाऊड अपील दोन्ही पंचांकडे केली आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय मनोज पाटील बाद होण्यापूर्वी
त्याच्या पाठमधून आपण एक चौकार जरूर पाहिला, परंतु जास्त मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. फक्त 5 धावांचे त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. 3 चेंडू त्याने फेस केले. एक छोटीशी इनिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरती इज अ कॅप्टन सौरभ पाटील आलाय, मॅन फ्रॉम खांडवल. या संघाचं सध्या प्रतिनिधित्व करतोय आणि या सौरभीत असं तर पाहिलं तर एक फायटर खेळाडू आहे. ओ काय फटका केलाय, जबरदस्त पंच आणि चेंडू अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. शॉट ऑफ दिस टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन. पुन्हा चेंडूला आपण पाहू शकला आपटी देण्याचा प्रयत्न, परंतु अधिक बाउन्स मात्र या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याचमुळे मात्र पंचांचा वाईटचा इशारा 1 4 दी ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा दिला जातोय की या ओव्हरमध्ये आता मात्र ओमकार बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाहीये. सुरुवात चांगल्या चेंडूने केली होती, कारण पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली, परंतु त्याच्यानंतर मात्र कुठेतरी थोडीशी मात्र त्याची लेंथ आपल्याला चुकीची पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा फटका हवेत केला, कडक शॉट, परंतु स्टॅकवरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. सुरक्षित हाताची जोडी पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बादून माघारी परततोय मिस्टर सौरभ पाटील. ओमकार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओव्हर पिच चेंडू होता, सरळ बॅटने लॉफ थेट ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बाट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. आणि अशा रीतीने पाहिलं तर 2 षटकांचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अक्षयने मात्र धावा खर्च केल्या होत्या 6 आणि आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात 20 धावा. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा गोलंदाज ओमकार घोडेनं या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. जय कोणकर लोकल बॉय आहे. ओ कडक शॉट स्टॅकवरला नव्हे तर अगदी चेंडू चालला लॉंग ऑफला.
डीप मध्ये प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी, परंतु एक सहज सोपा झेल तिथे मात्र ड्रॉप केला. एक संधी होती, एक विकेट्स मात्र आय थिंक ओमकारला मात्र इथे मिळू शकले असते, परंतु त्या ठिकाणी आउट प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाकडून मात्र चूक घडली. आणि त्यानंतर पाहू शकाल तेरीचा प्रयत्न आणि पहा किती वेगानं मात्र त्या ठिकाणी 3 धाबा पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं आपण जर पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडी सासपड त्या चत्रशेखर या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव ही फार महत्वाची असते, मोलाची असते. आणि त्या अनुषंगाने मात्र त्या धाबा या ठिकाणी दोन्ही फलंदाज जोडतायत टीम मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाचा विचार करत असताना. एक गडी जरूर गमावलाय मनोज पाटीलच्या रूपाने, परंतु मनोज घाटाल आणि आता मात्र जय कोणकर हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. मनोज घाटालनं आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाले. जयनं 3 चेंडू फेस केले, एक षटकार, एक तिहेरी, 9 धाव संख्येवरती तो खेळतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील दुसरा सामना. तिसऱ्या सामन्यासाठी आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा, कारण प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे. आणि यानंतर पुढील सामना असेल पाटील डेव्हलपर्स बापगाव विपक्ष सौमिक 11 भावाले, अनंताजी केणे विपक्ष विकेशट पाटील, अशी लढत तुम्हाला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. तिसरा षटकार सुरुवात करतो गोलंदाज शाली, राऊंड द विकेट मारा करेल. ओ चेंडू पडल्यानंतर आय थिंक बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी चेंडू आय थिंक पाहिलं तर मूव झाला आणि त्या अनुषंगाने मात्र स्वेअर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शालिकच्या माध्यमातून व्हाईटच्या रूपानं ही सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली. गुणेश पाटील सातत्याने प्रत्येक गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देत असतो आणि एक चांगली बाब आहे ज्यावेळी एखादा अनुभवी खेळाडू लेजंड खेळाडू जर एखाद्या युवकाला ज्यावेळी प्रोत्साहित करतो त्यावेळी मात्र त्याचं मनोधैर्य मनोबल त्याचं मात्र नेहमीच उंचावत असतो. आणि त्या अनुषंगाने मात्र शालिक इथे मात्र वापसी करेल का? हो चांगली लेंथ, परंतु लाईन पुन्हा चुकीची, कारण पहिला चेंडू आपण पाहिलं तर डाव्या स्टिकच्या बाहेरून गेला आणि हा दुसरा चेंडू आपण जर पाहिला तर उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय. सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू पाहतो शालिकच्या माध्यमातून. 2 एक्स्ट्रा धाबा तिथे खर्च केल्या, धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली 25 धाबा. सर्व संत आणि सावध पाहायला मिळाली मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाची, परंतु स्कोर कार्ड वरती आपण लक्ष वेधलं तर धाबा चांगल्या पाहायला मिळत आहेत. आणि आज पहिल्या सामना सुद्धा पाहिला असेल की हाय स्कोरिंग पाहायला मिळाला, हाय व्होल्टेज पाहायला मिळाला आणि रन चेस पाहायला मिळाला. आणि त्या अनुषंगाने मात्र या सामन्यामध्ये सुद्धा मात्र 70+ पुढे तुम्हाला जावं लागेल. ओ ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि चेंडू मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जयच्या बाट मधून निघणारा हा दुसरा सिक्सर. जय कोणकर काय बॅटिंग करतोय, या खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस करतोय आणि नानकर गावाला तो बिलॉंग करतोय. आणि आज 83 रन नानकर संघाच्या अगेन्स्ट खेळतोय. ही तर चॅम्पियन ट्रॉफीची एक वेगळी मजा असते, एक वेगळी ऊर्जा असते प्रत्येक खेळाडू मध्ये. कारण जेव्हा आपण एक गावगट एक स्पर्धा खेळतो त्यावेळी मात्र सर्व खेळाडू एका संघाच्या माध्यमातून आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असतात. परंतु ज्यावेळी लेग फॉर्मॅट असेल चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून ज्यावेळी आपण एखादी स्पर्धा खेळत असतो त्यावेळी मात्र एकामेकांच्या विरोधात आपल्याला खेळावं लागतं. आणि त्यानंतर आता मात्र पहा या ठिकाणी आता मात्र मयूर दलवी आता मात्र शालिकच्या जवळ पोहोचले गेले आणि त्यांना मात्र कानमंत्र देण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु मी नेहमीच सांगतोय अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. चला वेळे संदर्भात सहकार्य करा प्लीज, कारण पूर्ण दिवसाचा आपण विचार केला तर आज आम्हाला तब्बल 7 सामने कव्हर करायचे, तरी प्रत्येक सामना आम्हाला 6-6 षटकांचाच इथे मात्र पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला असणं फार गरजेचं आहे. पुन्हा राऊंड द विकेटच मात्र शालिक मारा करतोय. ओ पुन्हा फटका उभे खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सरळ चाललाय लॉंग हॉर्नच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा सिक्सर या ओव्हर मध्ये येत असताना शालिक भोईरच्या अगेन्स्ट रिप्ले मध्ये पाहू शकाल काय बॉटमचा त्याने वापर केलाय. ज्या दिशेने त्याला स्ट्रोक केलायचा होता त्याच दिशेने त्याची मात्र पूर्णपणे बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू थेट निघून गेला लॉंग ऑनच्या बाहेर. तिसरा सिक्सर जयच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग करतोय. मूर्ती लहान आहे परंतु सध्या या सामन्यामध्ये मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघासाठी त्याची कीर्ती महान म्हणू शकतोय. जसे फटके येतात अजित पाटीलच्या चेहऱ्यावरती या स्मिथ स्माइल. शालिक पुन्हा एकदा आता कुठ्यापाता चेंडू होता, पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु या स्ट्रोकचा विचार करत असताना चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. वापसी करण्याचा प्रयत्न करतो शालिक भोईर. सध्या तरी आपण विचार केला तर आतापर्यंत 3 लिगल चेंडू मात्र शालिकने हाताळले आणि त्या 3 लिगल चेंडू मध्ये तब्बल 14 धाबा त्याने खर्च केला. एकूण सांघिक धावसंख्या 37 लॉस ऑफ 1 विकेट्स. शालिक
हो बॅटची टॉप एक चेंडू हवेत. अक्षय थेटे चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तडम्यांच्या दिशेने होता. जवळपास फाईनल कडे गेला. वेगाने चेंडूवरती जी जम्प केली. चेंडूला थांबवलं गेलं. तत्पुरती एक धाव घेण्याची संधी जयकडे होती. ती मात्र सहजपणे पूर्ण केली. तिसरा षटक प्रगती पथावरती सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये उत्तम षटक पाटील यांचा संघ आपण पाहतोय. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. ऑन साइडला घाटाल सुरुवातीला शांत राहिला आणि असं वाटतं की हे वादळ येण्यापूर्वीची शांतता असावी, कारण त्याच्या बाटमधून निघला हा पहिला मॅक्सिमम षटकार. ऑन साइडला पिकअप शॉट ज्या अनुषंगाने स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आणि सरळ थेट पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. आज फलंदाज आपण जर पाहिले तर मोठ्या फटक्यामध्ये डील करतायत, कारण आज सिक्सरांची संख्या पाहिली तर जास्तीत जास्त आपण पाहतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र ही स्पर्धा एक वेगळ्याच वळणावरती जाईल त्यात काही शंका नाहीये. चॅम्पियन ट्रॉफी 2025 हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, थोडस दुरून स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा, चौकार फायफर. आज लक फॅक्टर ऑन आहे असं म्हटलं तरी वाव घटणार नाही. ज्या अनुषंगाने मात्र धावा वेगाने येत आहेत. 5 धावा इथे मात्र पाहिल्या तर अतिरिक्तच्या सौजन्य. चला पंचांचा निर्णय हा अंतिमच असेल. मी सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतो की पंचांच्या निर्णयाच्या विरोधात कोणी कुठल्याही प्रकारचं अपशब्द वापरू नका. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. 5 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला. या 5 धावेच्या अनुषंगाने 49 वरती आकडा आता मात्र पोहोचलाय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा. नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गेले, परंतु जबरदस्त या ठिकाणी खेळ. सुरुवातीला जरूर एक मोठा धक्का लागला मनोज पाटीलच्या रूपाने, परंतु त्याच्यानंतर चांगल्या धावा वेगाने मात्र येताना पाहायला मिळाल्या. खास करून जयचं कौतुक करावं तेवढं कमी. समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. शालिकचा षटक आपण जर पाहिलं तर खूपच मागणा ठरतोय 83-11 नांदकर संघासाठी, कारण एका षटकाच्या स्पेलचा आपण विचार केला तर तब्बल 27 धावा त्यांनी खर्च केल्या. खूपच मागणा षटक. सुरुवात लाजवाब अक्षय थेटेच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोडेचा विचार केला तर त्यांनी मात्र खर्च केल्या 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये शालिकने खर्च केल्या 27. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 50 धावा, 50चा आकडा सुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलाय टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. यानंतर पाहायला विसरू नका पाटील डेव्हलपर्स बाबगाव विपक्ष सौमिक 11 भावाले अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत सर्व क्रीडा रसिक, खास करून आमची 7 स्टार कमिटी. कारण अनंताजी केणे यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अक्षय थेटे दुसऱ्या स्पेल मध्ये पुन्हा एकदा हो हो नाइसली बाउन्सर, अगदी परफॉर्म डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही कला अक्षय थेटेकडे आहे की तो एकाच अँगलला आपण पाहिलं तर स्लोअर वन टाकतोय, फास्टर वन टाकतोय, कधी कटरचा वापर करतोय. आणि आज परंतु त्या चेंडूचा मात्र कुठल्या बॅटरकडे मात्र उत्तर पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र पहा वेगवान चेंडू, बॉडी लँग्वेज पाहिली, बॅटरची जागेवरच खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा चेंडू मात्र पाहिला दूर हाताला आणि वेग प्राप्त केला. सलगचा हा दुसरा निर्धाव. आतापर्यंत अक्षयने पाहिलं तर या सामन्यामध्ये 8 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. समोर दिशेने ऑन ड्राईव्ह फटका मात्र चालला जमिनीला रेंगाला चिखलामध्ये गवतामधून सरळ ओमकारच्या हातामध्ये चेंडू मात्र पाहू शकाला. फेक करत असताना तत्पुरती रॉंग ऑन फेकी. ओव्हरथ्रोच्या रूपानं अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. थोडासा नाराज आहे अक्षय थेटे, कारण अक्षयचं असं म्हणणं होतं की बॉलिंग एंडला तुम्हाला फेकी करायची आहे, परंतु कुठेतरी ओमकारनं विकेट किपरकडे फेकी केली आणि त्या अनुषंगाने एका धावेचा नुकसान झालंय. टीम 83-11 नांदकर संघाला 1-1 धाव ही फार महत्वाची असते आणि ती 1-1 धाव आता जोडण्याचा प्रयत्न करतायत मनोज घाटाल आणि जय कोणकर. इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, क्या बात आहे. जबरदस्त लेंथ वरती कामगिरी करतोय. आतापर्यंत अक्षयच्या विरोधात एकही मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याची संधी त्याने निर्माण करून दिलेली नाहीये. एक चौकार जरूर आला होता, आय थिंक मनोज पाटीलने तो प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे चांगला लेंथ वरती कामगिरी. बॅटची कडा हो चेंडू चालला थर्डमॅनला विशाल आहे त्या ठिकाणी स्वतः संघनायक. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि त्या एका धाब्यावरतीच मात्र समाधानी राहावं लागेल.
जीवनामध्ये तसं जर पाहिलं तर समाधानी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही समाधानी असेल तर जीवन तुमचं खूपच सुखमय होऊ शकतो. जर तुम्ही जीवनामध्ये जास्त धावपळ केली तर अनेक अडथळे मात्र तुमच्या समोर येऊ शकतात. हो फास्टर वन इनकट्रा डिलिव्हरी लाजवाब स्पेल अक्षय थेटेचा पाहायला मिळतोय. विकेटचं कॉलम आय थिंक अक्षयचं खाली राहिलंय परंतु इकॉनॉमिकल स्पेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर आय थिंक अक्षयच्या स्पेलचा आपण विचार केला तर फक्त त्याने धावा खर्च केल्या 9 परंतु 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 53. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कारण 6 षटकांचे आपण सामने पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आणि आतापर्यंत 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ओमकारनं एक स्पेल पूर्ण केला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र त्याला बोलवलं गेलं कारण सामन्यातील 5वं षटक आहे आणि टाकण्यासाठी तो सज्ज होता. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहायला विसरू नका भावी सरपंच चौदरपाड्याचे मिस्टर अदी वाकडे इन ऍक्शन मध्ये असणार आहेत आणि त्यांची सध्या चर्चा सुरू आहे चौदरपाडा गावामध्ये पूर्णभर आपण जर विचार केला तर आणि पुन्हा चौदरपाडा वासियांच्या माध्यमातून आणि विशाल डाकिक यांच्या माध्यमातून ऑल दी बेस्ट भावी सरपंच अदी वाकडे. सौम्यक 11 भावाले संघाचं तो प्रतिनिधित्व करताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्लोअर वन बॅटची कडा पाहायला मिळाली. चेंडू झाला सरळ थर्ड मॅन कडे डीप मध्ये प्रोडक्शन पाहतो. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि एका धाब्यावरतीच मात्र समाधानी राहावं लागेल परंतु त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या रूपानं अजून एक धाव पूर्ण केली गेली. आज आउटफील्ड मध्ये पाहिल्या तर खरं भरपूर चुका पाहायला मिळत आहेत 83 नानकर संघाचा आपण विचार करत असताना. कारण गोलंदाज आपण जर पाहिले तर चांगले प्रयत्न करतायत परंतु कुठेतरी अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या गेल्या. ओव्हर थ्रोच्या रूपाने असतील वाईटच्या स्वरूपात असतील या धावांवरती मात्र कुठेतरी या लगाम लावावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे. जर कदाचित 70+ आकडा जर इथे पाहायला आपल्याला तर मात्र धावांचा पाठलाग करणं एवढं सोपं नसणार आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती आता इथून फलंदाज अगदी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. कारण जे शेवटची 2 षटकं आहेत स्लॉग ओव्हरची षटकं आहेत आणि त्या स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. जय कोणकरचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहिले 22 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि एक षटकार मनोज घाटालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. म्हणजे ज्या इनिंगचा विचार केला तर 4 षटकार आले आणि 1 चौकार आलाय. ओमकार पुन्हा एकदा हो चांगला चेंडू प्रथमतः बागफुटला आले त्याच्यानंतर फ्रंटफुटला जाऊन या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न जयचा पाहायला मिळाला परंतु जयच्या बॅटच्या अनुषंगाने मात्र कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झालेला नाहीये. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण जर ओमकारचा स्पेल पाहिला तर आतापर्यंत चांगल्या लेंथ वरती तो चेंडूच्या हाताने करतोय. पुन्हा एकदा मात्र बॉडीला चेंडू मात्र पूर्णपणे स्पर्श झालाय. स्वतः विकेट किपर गुणेश पाटीलचा कडक निशाणा लागला त्या ठिकाणी परंतु बॅटर दोघेही सुखरूप पोहोचले आणि तदनंतर पहा पुन्हा एक ओव्हर थ्रोच्या रूपानं धाव पूर्ण केली गेली. तिथे सिंगल तिथे डबल आणि डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करण्याची ताकद या दोन्ही बॅटरकडे आहे. गुणेशचा प्रयत्न चांगला होता. एस्टनवरती त्यांनी चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी निशाणा साध्य केला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगलं तालमेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट करण्याची संधी मिळाली आणि दोघेही आता मात्र पाहिलं तर फलंदाज मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत की कुठल्या लेंथ वरती तुला कशा रीतीने फटका खेळायचा आहे कशा अनुषंगाने मात्र आपल्याला धावांचा या ठिकाणी वेग वाढवायचा आहे. त्या पूर्णपणे प्लॅनिंग आता सुरू आहेत. एका बाजूला मनोज दुसऱ्या बाजूला जय. पंचांची सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून चांगले डिसिजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. हो हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र पाहू शकाल बॅटची कडा लागली चेंडू सरळ चालला लॉंग लेग कडे दुहेरीचा पुन्हा प्रयत्न होतोय आणि सहजपणे 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. मोठे फटके येत नाहीत तर सिंगल डबल वरती सुद्धा तुम्हाला भर टाकावं लागेल आणि तो
ते कार्य सध्या दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहता चॅम्पियन ट्रॉफी 2025 पावसाळी रबर बॉल 7 स्टार ग्रुपच्या वतीनं साकारली जाणारी स्पर्धा आमची सर्व 7 स्टार ग्रुपची खास मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांनी मात्र स्पर्धा तुमच्या भेटीस आणली. हो, परफेक्टली वाईट यॉर्कर जबरदस्त या ठिकाणी वापसी 83 नानकर संघाची पाहायला मिळाली. कारण असं वाटलं की शालिकचा मात्र एकच स्पेल या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, परंतु अक्षयने त्याच्यावरती पुन्हा एक विश्वास दाखवला आणि तदनंतर पहा दुसऱ्या स्पेलमध्ये ओमकारनं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कामगिरी केली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 5व्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर ओमकारने फक्त धावा खर्च केल्या 7, म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा ओमकारने खर्च केल्या आणि खास करून 2 मोठी सफलता त्याच्या नाबावरती राहिली. चांगली गोलंदाजी ओमकार गोडेची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील आणि या शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी युवा गोलंदाज साहिलला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. एक उभारता सितारा यंगस्टार आहे, परंतु प्रतिभास आली आहे. चांगली व्हेरिएशन त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो. पहिल्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्मच्या डोक्यावर झिरला मात्र वेगाने काढला चेंडू. चालला डेप कटमॅनकडे, रेस सुरू आहे. चेंडू पुढे, थेटे पाठीमागे आणि अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडूला येऊ द्या आणि शेवटच्या मोमेंटला पहा बॅटचा तोंड उघडला आणि अखेर चौकार प्राप्त केला मनोज घाटालनं. आणि तसं जर पाहिलं तर मनोजनं घाट का पाणी पी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक प्रतिभाशाली खेळाडू, एक एक्सपिरियन्स खेळाडू आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यवई संघासाठी सुद्धा मग त्यांनी अनेक चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल पंचांचा वाईटचा इशारा आणि तदनंतर अजून एक एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च केली. 1+1 एकूण 2 धावा. या एक्स्ट्राचा आपण जर विचार केला तर या इनिंग मध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. खास करून वाईटच्या स्वरूपात विचार जर केला तर तब्बल 11 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि एकूण धावसंख्या जर पाहिली आपण तर 66 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ आहे, म्हणजे 70च्या पुढे आय थिंक कदाचित आपल्याला आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकेल. कारण जय सुद्धा मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी पुढे सेटल झालेला आहे आणि घाटाल सुद्धा आपण जर पाहिलं तर सलामीला आलाय. त्याला सुद्धा आता चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने दिसतोय. हो, परंतु या ठिकाणी पहा फिरकी आणि त्या फिरकीच्या तालावरती सध्या साहिल प्रतिस्पर्धी फलंदाजांना सध्या तो नाचवतोय. आणि तसे जर पाहिले तर ज्यावेळी लेफ्ट आर्म गोलंदाज अगदी गोलंदाज हाताळतो त्यावेळी आपण जर विचार केला तर त्याचा एक अँगल येतो, कोण तयार होतो आणि चेंडू पडल्यानंतर जास्तीत जास्त ते चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने निघत असतात आणि त्याच लेंथवरती सध्या काम करतोय गोलंदाज साहिल. मिस्टामिंग स्ट्रोक, सेफ लँडिंग झालाय. मिडविकेटचा फिल्डर चेंडूला उचलतोय, तत्पुरती एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. असं वाटलं होतं की 75-80 धावा त्या फलकावरती लागतील, परंतु कुठेतरी आतापर्यंत गोलंदाज साहिलने थांबवलंय. कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत या शेवटच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. ही एक जमेची बाजू म्हणू शकतो 83 रन नानकर संघाचा विचार केला तर. मनोज ऑन स्ट्राईक वरती, हो जबरदस्त हुकचा अंदाज आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून फ्लॅट सिक्सर. जबरदस्त क्लासिकल बॅटर आहे मनोज आणि पहा अगदी पूर्णपणे गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केला आणि या चेंडूला मात्र ट्रान्सफर केला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या मोठ्या फटक्याची नित्यांत आवश्यकता होती, कारण 70च्या पुढे जर जायचं असेल तर एक चांगल्या स्ट्रोकची गरज आणि तो स्ट्रोक मनोज घाटालच्या बॅटमधून निघाला आणि षटकारानंतर 70 क्रॉस होताना पाहायला मिळतोय. 72 नंतर 73 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघ आपल्याला सध्या या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. साहिल पुन्हा एकदा, हो पुन्हा मात्र पाहू शकेल या ठिकाणी चेंडूला आपठी दिली आणि अगदी नाका जोलून चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगचा. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सौम्य केले पण भाबाली विपक्ष पाटील डेव्हलपर्स बाबगाव, अनंताजी केने आणि विकी शेट पाटील
हे दोन पुरस्कर्ते आहेत या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर आजच्या दिवसातील तो तिसरा सामना असेल पहिल्या फेरीतील. साहिल पुन्हा आता मार्गस्थ होतोय. हो इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने होते परंतु पडल्यानंतर एक्झॅक्टली लेग स्टंपच्या मात्र चेंडू पलीकडे निघून गेला आणि त्या अनुषंगाने मात्र पंचांनी इथे दंडित केले गेलं वाईटच्या स्वरूपात. अजून एक एक्स्ट्रा धाव 74 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक जर मोठा फटका आला षटकार आला तर मात्र 80चा टप्पा इथे मात्र पाहायला मिळू शकेल परंतु तसं नाहीये. ती चूक गोलंदाज साहिल करणार नाहीये. चांगल्या चेंडूच्या हाताने डॉट बॉलनं मात्र पहिल्या इनिंगचा केली या ठिकाणी संपन्न झाला. प्रथमतः मात्र पाहिले तर नाणेफेकी जिंकली 83 नानकर संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र 74 धावसंख्येवरती थांबवलं गेलं. 75चा लक्ष्य असेल टीम 83 नानकर संघासमोर त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने होणार तत्पुरती जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. कारण नाणेफेकी होणार आहे. पाटील डेव्हलपर्स बाबगाव विपक्ष सौमिक 11 भाववाले. चला भावी सरपंच सोदरपाडा आदी वाकडे आपण आला असाल तर लगेच या नाणेफेकीसाठी कारण आपल्यासाठी भरपूर या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा होतोय. खास करून विशाल डाकी यांच्याकडून तुम्हाला स्पेशली ऑल दी बेस्ट. आणि आमचे 7 स्टार कमिटीतील अजून एक स्टार या ठिकाणी आलेले आहेत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीची राखी उर्फ राखीजी दिगाडकर चला आलेले आहेत आधी वाकडे वेलकम. चला पाटील डेव्हलपर्स बाबगाव संघाची आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत आणि माजी उपसरपंच आमचे 7 स्टार को कमिटी मेंबर्स राकेश दिगाडकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करायची आहे. चला सौमिक 11 भावाली संघाचे संघटक या ठिकाणी कॉल देत आहेत. हेड चला कॉल पुन्हा होणार कारण थेट उभा राहिलाय. हेड इज कॉल. टॉस जिंकला या ठिकाणी सौमिक 11 भावाली संघाच्या कॅप्टन आधी खास करून पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो आणि 7 स्टार मात्र. हॅलो तुमच्या भेटीस आलेल्या या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि खेळायला भेटतं चांगलं वाटतं. टेनिस क्रिकेटमध्ये जास्त तू रस दाखवत असतो की पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुला जास्त आनंद येतो? टॉस जिंकला आधी निर्णय काय बॅटिंग करण्याचा निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तुमची प्रतिक्रिया काय आहे या स्पर्धेसाठी? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. खेळायला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तर तुमचं निर्णय काय आलं असतं? आम्ही बॅटिंगच फलंदाजीच घेणार होतो. आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर तुमच्याकडे असा कोणता खेळाडू आहे की आय थिंक तो हिरोची भूमिका साकारेल तुमच्या टीमसाठी? विजय केने आहे, अजून जोगेंद्र भालेकर आहे, अजून निखिल जाधव आहे, आहेत सगळेच चांगले खेळाडू. जेव्हा तुमची टीमची बांधणी केली गेली त्यानंतर तुमच्यामध्ये जो एकोपा किंवा एकोपाने तुम्ही सराव वगैरे केलाय? नाही काहीच नाही, आम्ही डायरेक्ट मैदानात आलो. चला तुम्हाला ऑल दी बेस्ट. तर हे होते दोन्ही कॅप्टन्स माझ्या समेत जरूर त्यांच्याशी आपण संवाद साधला परंतु टॉस जिंकला या ठिकाणी सौमिक 11 भावाली संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय स्वीकारलाय. जसं आपण पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा तुमच्या सोबतीला असतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जुन नांदुरकी समीर ठाकरे. थँक्यू सो मच. Check. Hello, check. Hello. Thank you so much, Mr. Yogi Patil, sir.
हॅलो चेक. स्वागत आहे पुन्हा चॅम्पियन ट्रॉफी 2025 भव्य रबर बॉल स्पर्धा 7 स्टार प्रेझेंट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथून पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. 75 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल श्रेयांश रेवन नांदकर या टीमला. अक्षय थेटेचा जबरदस्त स्पेल आपल्याला बघायला मिळाला. जयची बॅटिंग, मनोज काटालची बॅटिंग सुरुवातीला थोडीशी संघर्षमय होती, परंतु तदनंतर त्यांनाही पलटवार केला. आणि इथे काय घडलंय, पहिलाच बॉल ते सरदार बाउन्सर पाहायला मिळाला. गोलंदाजी करण्यासाठी ललेश बॉलिंग मार्कवर आणि बॉल पहिलाच बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि चौकार. 5 धावांनी आता सुरुवात झालेली आहे त्रियांश 11 नांदकर संघाची. जेडी जयेश दळवे आणि त्याच्या सोबतीला गुणेश पाटील जोडबोले आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जेडीनं एक अर्धशतक देखील झळकावलंय याच क्रीडांगणावर मागच्या स्पर्धेमध्ये, परंतु आज तो त्याच्या फ्रँचायझीसाठी खेळतोय. 83 नांदकर ह्या टीम साठी खेळतोय आणि समोर स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 74 धावा बनवल्या, 75चं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. ललितचा बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. पहिल्या सामन्यामध्ये अशाच प्रकारे टार्गेट सेट करण्यात आलं होतं आणि एनके स्पोर्ट कांडवलनं अवघ्या 5 षटकांमध्ये 73 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना आपण अनुभवतोय. ओ जेडी समोर आणि केक लेन बॉल. ललिश गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिला बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, जेथे बाउन्स मिळून सरळ लॉंग स्टॉपला चौकार मिळाला, परंतु त्यानंतर लेंथवर तो काम करत असताना, खूप चांगल्या लेंथवर तो गोलंदाजी करताना सन्मान्य उत्तम पाटील साहेबांचा संघ तुम्ही पाहतायत. मुठवल आणि एका बाजूला 83 नांदकर मनोज ज्यांचा संघ ALPL चं पर्व ज्यांनी जिंकलं. प्रथमतः संघ खरेदी केला आणि आता पावसाळ्यामधील ह्या क्रिकेटमध्ये त्यांनी संघ खरेदी केलाय. हो हो हो, यावेळेला चाबूक, जबरदस्त फटका जेडीच्या बॅट मधून, लॉंग सिक्सर. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल. हॅव अ लुक ॲट दॅट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारला, फेकून दिला, थेट मिड विकेटच्या पलीकडे षटकार प्राप्त केला. लागोपाठ 3 बॉल निर्धाव खेळला आणि त्याच्यानंतर जेडीच्या बॅट मधून धम्माका पाहायला मिळाला. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. नेक्स्ट बॉल ललिश फ्रॉम देवरुंग विथ द न्यू बॉल. देवरुंग टीम साठी आपण ललिश कडून भरपूरदा चांगली गोलंदाजी बघितलेली आहे. भरपूर डिफरन्स असताना, परंतु रबर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये भरपूर फरक असतो. प्रॉपर जजमेंट करणं, बॉलला ग्रीप करणं डिफिकल्ट असतं. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेरून बॉल निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या मॅच मध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये, कारण दोन्ही बाजूने चांगले खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. जवळपास या विभागातील सर्व गावांमधून क्रिकेटर आज एकत्रित होऊन खेळतात, आपापल्या फ्रँचायझीसाठी खेळतात. एक वेगळी मजा असते. जेडी समोर हा बॉल पुढे टाकला, बॉल हवे मध्ये आहे. मिड विकेटचा फिल्डर पोहोचणार का? सोनू प्रयत्न करतोय, भरपूर दूर होता, परंतु त्या ठिकाणी त्याचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. नांदकरचे बरेचसे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. नांदकरच्या विरोधात खेळताना तुम्ही जय कोणकरला पाहिलं, शुभमला तुम्ही गोलंदाजी करताना पाहणार आहात. आणि नांदकर टीम मधून मयूर असेल, अक्षय थेटे असेल, आणखी 1 ते 2 खेळाडू तुम्हाला नांदकर गावामधील त्याही टीम मध्ये बघायला मिळाले. आणि ते विशेषतः घरच्या मैदानावर खेळतात, म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा जरूर असतील. पुन्हा एकदा पुन्हा पूल केलाय आणि केक सिक्सर येतोय. खरा बॉल होता, त्याच्यावरती प्रहार, षटकार. पहिलं पर्व ज्या वेळेला रबर बॉलचं चॅम्पियन ट्रॉफीचं झालं होतं, ते पहिलं पर्व जिंकलं होतं स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ या संघानं. डिफेंडिंग चॅम्पियन संघ मात्र आज पहिल्याच सामन्यामध्ये थोडासा अडचणीमध्ये, कारण ललेशनं 20 धावा खर्च केल्यात. 75 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 रन्स कन्सीड करताना दिसला. व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूप महागडं षटक पाहायला मिळालं.
आणि ही सुरुवात करणे गरजेची होती. इनिशियल ओव्हर्समध्ये अशाच सुरुवातीची अपेक्षा होती, ती सुरुवात ही मिळून दिलेली आहे सध्या फलंदाजांनी. जेडीच्या बॅटमधून विशेष 2 सिक्सर. आता इथून या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल तर विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. लवकरात लवकर जर तुम्ही इथून खेळाडू बाद केले तर जरूर या मॅच मध्ये तुम्ही पलटवार करू शकता. तसे गोलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर मनोज घाटाल असेल, शुभम असेल, कुमार रंधवी असेल, एक चांगली बॉलिंग लाईनअप आपल्याला बघायला मिळते. सेकंड ओव्हर मध्ये टीमचा आयकॉन खेळाडू मनोज घाटाल. बॅटिंग मध्ये सुरुवातीला भरपूर स्ट्रगल त्यानं केला, खूप जास्त डॉट बॉल खेळला, परंतु एकूण 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जय कोणकरच्या बॅटमधून 25 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. मकरंद स्मृती मुठवल टीम साठी दुसरा सामना आहे. त्यानं यानंतर तिसरा सामना सौमिक केबल नेटवर्क आणि त्यांच्या विरोधात पाटील डेव्हलपर्स पापगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल. घाटालचा पहिला बॉल या वेळेला बॅटच्या स्टिकरला लागतोय. खेळायचं होतं ऑन साइडला, बॉल येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बरोबर मैदानाच्या अगदी आपण विचार केला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये इथून पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ गोलंदाच्या डोक्यावरून हा बॉल आला. वेग भन्नाट आहे मनोज घाटालकडे, वेग भन्नाट आहे. तो सातत्याने वेगवान गोलंदाजी करत असतो आणि विशेषतः त्याच्या आर्म्स मध्ये जी पॉवर आहे, खांद्याचा वापर तो चांगल्या प्रकारे करतो. समोर जेडी 2 सिक्सर आतापर्यंत त्यांना लगावलेत. पहिल्या मॅच मध्ये पराग जाधवचं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव मनोज पाटील एक मात्र चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. संघातील सर्वात सिनियर खेळाडू बॅटिंग मध्ये असतो, थोडासा अपयशी ठरला. हो घाटालचा आणखी एक ते सर्रार बॉल. घाटालची जी 2 षटके आहेत ना, ती 2 षटके मॅच मध्ये कुठेतरी एक जिवंतपणा आणू शकतात. ती त्याच्यामध्ये पॉवर आहे. आणि आतापर्यंत जेडीचा विचार केला तर 2 सिक्सर त्यानं जरूर मारलेत, परंतु 5 बॉल तो डॉटही खेळलाय. या गोष्टीकडेही लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. सिंगल डबल्स देखील महत्वाचे असतात. प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीयेत. आणि हा तिसरा सिक्सर बरोबर रडार मध्ये बॉल होता, झोन मध्ये होता आणि पाठवले सर स्क्वेअर लेगच्या बाहेर. जेडीच्या बॅटमधून षटकार. जेव्हा जेव्हा आपण जर विचार केला तर फलंदाज जेडीच्या शरीराकडे जाण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी, त्यावेळेला त्यांना आक्रमण केलेलं आहे. तिन्ही जे सिक्सर आले मिड विकेट आणि 2 स्क्वेअर लेग कडे, म्हणजे ऑन साइड त्याची पूर्णपणे स्ट्रॉंग आहे. बॅटरचा तुम्हाला वीक झोन ओळखावा लागेल. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. या वेळेला चांगली लाईन पाहायला मिळाली आणि हा चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल न सांगता करत असताना मनोज घाटाल धावसंख्या धावफलकावरती 27 रन्स. प्रचंड प्रमाणात आता रबर बॉलचं क्रिकेट सुरू आहे व्यावसायिक लेवलला, प्रोफेशनल लेवलला. आणि आमने लुनार बेल्ट मध्ये देखील आपण आता 3री ते 4थी स्पर्धा पाहतो की रबर बॉलच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. गरजेचं आहे. मध्यंतरी 4 ते 5 महिन्यांचा जो ब्रेक असतो क्रिकेट पासून. हो बॅटची एज मागे, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला. फिल्डर येत आहेत 2-2, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का? आणि असंच चित्र दिसतंय. होय, बॉल सीमा पार, चौकार. कुमार आणि अजय या दोघांमधून बॉल निघून गेला. खरं म्हणजे दोन्ही खेळाडू मुठवलचेच आहेत. मकरंद स्मृती मुठवलसाठी ते नेहमी खेळत असतात आणि आज त्यांच्या फ्रँचायझीसाठी खेळत असताना क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला चुकीचं बघायला मिळालं.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6 षटकांच्या मॅच मध्ये 75चं लक्ष्य सेट करण्यात आलं आणि आता 44 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये. गुणेश पाटील आतापर्यंत फक्त एकच बॉल खेळलाय आणि ओव्हरऑल 11 चेंडूंचा आपण जर विचार केला तर जयेश दळवी खेळलेला. त्या 11 चेंडूंमध्ये त्यानं 3 सिक्सर आणि 1 चौकार मारला. 24 धावांवर तो वैयक्तिक फलंदाजी करतोय आणि 6 धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्राच्या मदतीने देखील आपण बघतोय. एक फायफर चौकार आपल्याला बघायला मिळाला होता जो वाईड बॉल स्वरूपामध्ये आला होता आणि एक अतिरिक्त वाईड ही हाताळला होता. आता बॉलिंग मध्ये फर्स्ट चेंज तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं की शुभमचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. होम ग्राउंडवर होम ऍडव्हान्टेज घेण्यासाठी कॅप्टननं हा निर्णय घेतला असावा. कॅप्टन ऑफ मुठुवल तुम्ही सौरभला पाहतात जे संघाचं नेतृत्व करतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आला. विकेटच्या मागे कीपर भरपूर दूर आहे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहिलं तर भरपूर फाईन उभा फाईन लेगचा फिल्डर. थर्ड मॅन देखील डीप मध्ये ठेवण्यात आला. डीप स्क्वेअर लाईक मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर तुम्ही बघतात. शुभम या गोलंदाजाकडे भन्नाट वेग. गोलंदाजीचा तोफखाना आपण जर विचार केला तर टीम मुटुवलकडे जास्तीत जास्त वेगवान गोलंदाज या संघामध्ये दिसतात. परंतु कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवावी लागेल. सातत्य तुम्हाला दाखवावं लागेल जे क्रिकेटमध्ये फार कठीण आहे. जसं की भारताला आता अपयश आलं. इंग्लंड दौऱ्यावर असताना असं वाटलं होतं की लॉर्ड्स वरील तो सामना सहजगत्या भारतीय संघ जिंकेल. शुभम राईट आर्म राउंड द विकेट. सामना करेल बॅटर गुणेश पाटील. वेगवान चेंडू अतिरिक्त बाउन्सर. विकेट कीपरलाही बॉल जज करता आला नाहीये. एवढा बॉल वेगाने निघून गेला होता पण त्याचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा स्कोर कार्ड वरती. आणि बघा या ठिकाणी आता ऑर्गनायझिंग कमिटीकडून सूचना आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता इथून जी वेळ दिली जाईल त्या वेळेनुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येकी संघानं याची नोंद घ्या. पहिल्या 5 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 25 मिनिटे असतील. त्याहून जास्त जर आपण वेळ घेतला तर 6व्या षटकासाठी जवळजवळ 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये ठेवावे लागतील. शुभमचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅस्ट ऑफ. जेल सुटलाय. जेडीला जेवणदान मिळतोय. सोपा झेल होता. शुभम कडे वेळ ही होता परंतु तो झेल त्याला पकडता आलेला नाही आणि 1 धाव त्या ठिकाणी फलंदाजांनी पूर्ण केली. विकेटची गरज आहे. जर आता तुम्हाला बॅटिंग करणाऱ्या संघाला दबावामध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. कारण हा प्लस पॉइंट आहे नानकर संघाकडे की एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये, गमावलेली नाहीये. त्याच्यामुळे ते फ्री माइंडेड खेळतात, मुक्तपणे बॅटिंग करतात. धावसंख्या धावफलकावरती 34 रन्स. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. शुभम ओव्हर द विकेट. गुणेश पाटील स्ट्राइक एंडला. लेन बॉल होता. यावेळेला समोर फोर्स करण्याचा प्रयत्न केला. लॉंग द कार्पेट बॉल येतो मिड विकेट कडे. एकच धाव. सिंगल्स न देखील आता स्कोर पुढे नेला जातं. ग्रँड 11 नानकर ALPL सीझन 2 चा विजेता संघ आणि आज पावसाळ्याच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. सध्या तरी चांगली स्थिती आहे कारण एकही गडी गमावलेला नाहीये. संघाची धावसंख्या 35 आहे. 75चं लक्ष आता इथून 40 धावा अजूनही दूर आहे हा सामना जिंकण्यापासून. आणि समोर मुठवल संघ पाहतायत जो विजेता संघ राहिलाय सीझन 1 चा चॅम्पियन ट्रॉफीचा. 55 बॉलचा इशारा. हा दुसरा बाउन्सर पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे 36 वर. ही समस्या फार फास्टर गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि विशेष रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये बाउन्सर कंट्रोल करणं फार कठीण असतं. बाउन्स कंट्रोल करणं आणि पूर्णपणे आता कोरडे सरफेस आहे. शुभम कॅरेबियन क्रिकेटर प्रमाणे या गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपण बघत आलेलो आणि केक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. सातत्याने एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. अतिरिक्त धावांमध्ये भर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 37 धावा 37.
आमच्या आठही फ्रँचायझी मालक संघ मालक ज्यांनी या स्पर्धेसाठी संघ खरेदी केले आणि त्यांच्याच सपोर्टमुळे सहकार्यामुळे आपण ही स्पर्धा भरवू शकलो. त्या आठही पुरस्कर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला सामना सुरू करायचा. मनोज पाटील पंचांच्या निर्णयावर कोणी आक्षेप घ्यायचा नाहीये कारण टीव्ही अंपायरची सुविधा आपल्याकडे नाहीये. ओह पुन्हा वेगवान हा वेळेला शॉट ऑफ गुड लेंथ होता. स्कीट होत असताना बॉल सरळ मागे निघून गेला. असे बॉल तुम्हाला टाकावे लागतील. डॉट बॉल ज्या वेळेला टाकाल त्यावेळेला समोरच्या फलंदाजावरती दबाव येईल आणि अशा दबावामधून एखाद्या वेळेला तो फलंदाज चुकी करेल आणि त्या चुकीमधून त्याची तो विकेट बहाल करेल. या सर्व नियोजनबद्ध तुम्हाला खेळी कराव्या लागतील. प्लॅनिंग्स नुसार तुम्हाला खेळ साकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. शुभमचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस्टामिंग हवेमध्ये चेंडू बराचसा काळ परंतु स्वतः विकेट कीपर बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जयेशनं. स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय. तिसरा धावेचा प्रयत्न. आता धावबाची संधी आहे. गुणेश पाटीलची विकेट धोक्यात आहे आणि गुणेश पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागतोय नानकर संघाला गुणेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. रनआउट. धावबाच्या स्वरूपामध्ये अखेर विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. गुणेश पाटील या ठिकाणी आउट होतोय. 2 चेंडूंचा सामना केला. 2च धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 39. 7 स्टार मेंबर राकेश दिगाडकर पुन्हा जोडले गेलेत आपल्या सोबत. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला आणि बघा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सन्माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे आदरणीय जगनशेठ पाटील या विभागाचे भाग्य विधाते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण आमने लोणाड परिसरासाठी जेवणाची व्यवस्था स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किरवली गावामध्ये पहिल्याच वेअरहाऊस मध्ये जेथे जेवणाचं नियोजन केलेलं आहे. सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा. सन्माननीय जगन पाटील साहेबांकडून तुम्हाला आमंत्रण आहे. हा बॉल देखील चांगल्या लाईनवर आणि लेंथवर बघायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 स्कोर कार्ड वरती आणि अजूनही हा सामना जिंकण्याकरिता 36 धावांची आवश्यकता असेल. मॅच इज स्टील ऑन. सामना आता जिवंत आहे. अजूनही जिवंत आहे कारण शुभम न केलाय पलटवार. मी अगोदरच सांगितलं होतं ना की मनोज घाटालची 2 षटकं आणि शुभमची 2 षटकं कदाचित ही 4 षटकं या मॅचच्या निर्णयावरती नक्कीच एक वेगळा इम्पॅक्ट टाकणार आहेत. एक वेगळा परिणाम ते देऊ शकणार आहेत. आणि आता मनोज घाटालच गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 3 ओव्हर्स मध्ये 36 धावांची गरज आहे. अक्षय थेटे आता नवीन खेळाडू टीमचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी त्यानं लाजवाब केली. सध्या मान्सून ब्लास्ट जी कोणगावच्या क्रीडांगणावर 70-70 ची स्पर्धा सुरू आहे तिथे देखील अक्षय थेटेनं कमाल केली होती. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग स्पेल टाकला होता आणि आता तो त्याच्या गावच्याच फ्रँचायझीसाठी खेळतोय. आता त्याच्याकडून बॅटिंग मध्ये अपेक्षा असणार आहे की चांगला डाव त्यानं साकारावा. जेडी एका बाजूला चांगला खेळतोय परंतु जेडीच्या डावाचा विचार केला तर जेडी आतापर्यंत 9 चेंडू डॉट खेळलाय. 3 सिक्सर त्यानं जरूर मारलेत परंतु 9 बॉल डॉट खेळणं कुठेतरी आपल्या नावासमोर नावाला रूपाला साजेसा खेळ नाहीये. 16 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान त्यानं आतापर्यंत दिलंय. उर्वरित आता 18 बॉल 36 धावांची गरज आहे. मनोज पाटील 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल सामना जिंकण्याकरिता आणि मनोज घाटाल आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. अक्षय तेटेच्या विरोधात मनोज घाटाल एक चांगलं बॅटल. 2 आयकॉन खेळाडू आता एकमेकांच्या समोर. चला सर्व आमने लोणार परिसरासाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. किरवली येथील पहिल्याच गोडाऊन मध्ये स्नेह भोजन सुरू आहे. सन्माननीय जगन पाटील साहेबांकडून आमंत्रण आहे प्रत्येकाला की आपण स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. पंच केलाय डीप मध्ये कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा पूर्ण.
पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला गवत वाढलेलं असतं क्रीडांगणावरती, त्याचे चेंडू कधी कधी हरवत असतो, कधी कधी पाण्याची डबकी मैदानाच्या आतमध्ये असं चिखल झालेला असतं आणि अशा कंडिशन्स मध्ये फिल्डिंग करणं तेवढं सोपं नाहीये. ही सर मजा आहे पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये. परंतु आता पावसाची प्रतीक्षा, प्रत्येक जण वर पाहतोय की कधी पाऊस येणार आणि खऱ्या अर्थानं पावसाळी क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार. ओ हो, या वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटर पासून भरपूर दूर टाकलाय. अतिशय सुंदर लाईन पाहायला मिळाली मनोज घाटालची. अक्षय थेटे समोर डॉट बॉलची समाप्ती. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुम्ही बघितला, काय बॉल आता. 41 मॅच मध्ये आता पूर्णपणे पलटवार केलाय स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवलनं. हो, घाटालचा बॉल पंच केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत अजय. एक जाव, विकेट कीपर भरपूर पुढे होता, तो थोडासा वाईड ही पाहायला मिळाला आणि एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलेलं आहे. अशाही धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. सिंगल डबल्सलाही फार महत्व आहे आणि तसंही तुम्ही या टुर्नामेंटचा विचार केला तर कंपल्सरी रन चेस, तुम्हाला क्लीन रन चेस करावा लागेल. त्याच्यामुळे एक धावा नाही ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने 43 वर धावफलक जाऊन पोहोचलं. 43 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 32 धावांची गरज आहे. अक्षय समोर आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्ट्रोक. डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डोळे मिटून, डोळे झाकून तुम्ही स्वप्न चांगले बघू शकता. क्रिकेटमध्ये तुम्ही चांगले फटके घेऊ शकत नाही, ब्लाइंड स्ट्रोक खेळू शकत नाही. यानंतरचा जो सामना पाहायला मिळेल पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव विरोधात सौमिक केबल नेटवर्क भावाळे. आणखी एक लेन बॉल. व्हाट अ ग्रेट बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग फ्रॉम मनोज घाटाल. पूर्णपणे पलटवार केलाय मकरंद स्फोट मुठवलनं. सहजासहजी हार मानणारा हा संघ नाहीये आणि ही 2 षटकं मी अगोदरच हे भाकीत केलं होतं की मनोज घाटालची 2 षटकं या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाणार आहेत. आणि पुन्हा एकदा घाटालनं आपल्या नावारूपाला साजेसा केस साकारलाय. अक्षय तेटे समोर, ओहो मागे स्कूप केलाय, रॅम शॉट, हवेमध्ये बॉल आहे. कोणकर डाऊन दी बॉल बट बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क. सिक्सर. अक्षय थेटे, मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये असं सांगितलंय आणि काय फटका सादर केलाय. जबरदस्त स्कूप पाहायला मिळाला. वेगवान चेंडूच्या वेगाचा वापर केलाय आणि बॉल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. अक्षय थेटेची कमाल पाहायला मिळाली आहे. सिक्सर. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि आता येणारे 12 बॉल शिल्लक. 26 धावांची गरज. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर मनोज घाटालनं, परंतु शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता पलटवार केलेला आहे. 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 21 धावा खर्च केल्या मनोज घाटालनं आणि आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. शुभम गोलंदाजी करण्यासाठी जरूर त्याच्या बॉलिंग मार्कवर आला, रनअप घेतोय म्हणजे हे पेनल्टी मेट षटक तो हाताळणार आहे. मागचा सामना आपण पाहिला तर 5 षटकांमध्ये समाप्त झाला होता. जानस्फोट इताडे संघ त्या मॅच मध्ये पराभूत झाला एनके स्पोर्ट कांडवल समोर. परंतु हा सामना असं वाटते की शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार आहे. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. समोर जयेश जेडीच्या बॅटमधून 3 सिक्सर आलेत. सध्या 16 बॉल मध्ये 27 वर बॅटिंग करतोय आणि एका बाजूला अक्षय थेटे लागोपाठ तोही 2 बॉल डॉट झाला आणि त्यानंतर त्याच्याही बॅटमधून एक षटकार आलाय. म्हणजे आता सध्या तरी आपण म्हणूया की 50-50 अवस्थेमध्ये हा सामना सुरू आहे. 12 बॉल आर रिमेनिंग एंड 26 मोर रन टू विन. आने वाली गेंदें बची है 12 और 26 रनों की जरूरत. शुभम चा पुन्हा एकदा चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. कीपर कडनं मिस्टेक झाली आहे आणि धाव मात्र पूर्ण झाली आहे बाईटच्या स्वरूपामध्ये. चांगला खांद्याचा वापर करतोय, जबरदस्त बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी कुठेतरी तो त्याच्या स्ट्रेंथ वर काम करतोय. शुभम घरच्या मैदानावर खेळतोय सातत्यानं. याच मैदानावर शुभमनं सराव केलेला आहे आणि त्याला माहिती आहे की या विकेटवर, कोरड्या विकेटवर कशी गोलंदाजी करावी आणि ओळ्या विकेटवर कशी गोलंदाजी करावी. नेक्स्ट बॉल. थेटे समोर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ओहो आणखी एक डॉट बॉल.
काय गोलंदाजी सुरू आहे, वेगा बरोबर ऍक्युरसी आपल्याला बघायला मिळाली. आता समीकरण बदलले, 10 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच यू आर वॉचिंग. चॅम्पियन ट्रॉफी 2025. जसजसे डॉट बॉल येतात मुठवळकरांचा आनंद आपल्याला बघायला मिळतोय आणि जसे मोठे फटके येतात नानकरकरांच्या टाळ्या शिट्ट्या ऐकायला मिळतात. शुभमचा बॉल सोडून दिलाय. आता मागे मिस्टेक झाली, कीपर कडनं बॉल मागे सरकतोय. जय त्या ठिकाणी सज्ज आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे आणि या 2 धावा पुन्हा एकदा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळाल्या 83 नानकर संघाला. 75चं लक्ष पार करत असताना काय झुंज पाहायला मिळाली आहे, काय संघर्ष बघायला मिळाला दोन्ही संघामधून. एकाला जिंकायचंय तर दुसऱ्याला हारायचं नाही, कारण आज ही स्पर्धा आपल्या हातून निसटली तर 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. चॅम्पियन ट्रॉफी कोण होणार चॅम्पियन, कोण होणार करोडपती अमिताभ बच्चन सांगतील, पण कोण होणार चॅम्पियन ते आपले योगी सर तुम्हाला सांगतीलच. हो हा चेंडू डॉट येतोय. जेडी पूर्णपणे या ठिकाणी या मॅच मध्ये फ्लॉप राहिलाय. 11 बाद चेंडू आतापर्यंत तो निर्धाव खेळलाय. याच मैदानावर जयेश दळवी नावाचं वादळ मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं, ज्यावेळेला सावध संघाकडून खेळत असताना प्रत्येकी संघाला त्याने इशारा दिला होता, सावध से बच के रहो. परंतु आज तो थोडासा संघर्ष करताना दिसलाय. शुभम पुढचा बॉल, जेडी समोर आणखी एक जबरदस्त शॉट ऑफ गुड लेंथ. another fine ball here. Beautiful bowling from शुभम. सोनू उर्फ सोनू, आणि सोनूवर जो भरोसा दाखवला तो सोनूनं आतापर्यंत सार्थ ठरवलाय. तो टीम मुठवळसाठी नानकरच्या विरोधात तो खेळतोय. त्याला माहिती आहे की मी माझ्या गावाच्या विरुद्ध खेळतोय, परंतु त्याला हेही माहिती आहे की मी माझ्या संघासाठी खेळतोय. फ्रँचायझी क्रिकेट तर हीच मजा असते ना. आज शुभम पहिल्यांदाच नानकरच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय. हे फ्रँचायझी क्रिकेटची मजा आहे. चला फिल्डिंग सेट करा मनोज पाटील. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 52 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 सामना जिंकण्याकरिता. 23 धावांची गरज आहे. 8-23. जेडी समोर आणखी एक बाउन्स चांगला पाहायला मिळालाय. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. 83 नानकर की मकरंद स्मृती मुठवल. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. पहिलं पर्व मुठवलकरांनी का जिंकलं हे आता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालंय. जिद्दी क्रिकेट. 7 बॉल 23. हा बॉल आणखी एक निर्धाव आहे का? होय. पंच तर इशारा करतायत की हा डॉट बॉल आणि याच बरोबर हा सामना आता शेवटच्या ओव्हर मध्ये गेलेला आहे. शेवटचे 6 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. शुभमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ वाजू द्या. भलेही तो नानकरच्या विरुद्ध खेळलाय, परंतु आज तो त्याच्या संघासाठी खेळलाय. सोनूनं कमाल केली आहे. मनोज घाटल आणि सोनू प्रेडिक्शन्स क्रिकेटमध्ये अंदाज लावणं, भविष्यवाणी करणं कठीण असतं, परंतु आपण हेच तर सांगू शकतो ना त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या परफॉर्मन्सवरून की ते या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकणार आहेत. आणि ही 4 षटकं आज भरपूर मोठा परिणाम टाकणारी आपल्याला बघायला मिळाली आहेत. ती 83 नानकर समोर मुठवलकरांसाठी. शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार? कुमार रणवी देखील एक चांगला ऑप्शन आहे. अजय भांबरे देखील एक चांगला ऑप्शन आहे, परंतु या ठिकाणी मला वाटतं की जयेश शेलारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कुमार जयस्वाल मला वाटतं सध्या संघाचं नेतृत्व करतात, परंतु जयेश शेलारच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि इथून 23 धावांची आवश्यकता. पेनल्टी मॅच षटक जबरदस्त आता 6-23. अक्षय तेटे समोर. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. जय शेलार आलाय. पवनपुत्र पिसे त्याचबरोबर गावदेवी पिसे या संघांमधून तो खेळत असतो आणि आज त्याच्या फ्रँचायझीसाठी खेळतोय मुठवळसाठी. 6 मध्ये आता त्याला 22 धावा वाचवायच्या आहेत. अक्षय तेटे समोर आहे. आज पूर्णपणे जबाबदारी अब तुम्हारे हवाले वतन साथी असं सांगतायत सर्व नानकर वासी. आणि हा बॉल डॉट आलाय. हा सामना जेडीच्या स्वप्नामध्येही येईल.
कारण जेडीनं जी सुरुवात केली होती ना ती सुरुवात लाजवाब होती. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. अक्षय थेटे मागचं सर्व काही विसरून या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो जिवंतपणा आणेल का? एक धाव तर इथे मिळाली आहे. जयेश येतोय बॉलवर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने या ठिकाणी पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 55 या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आता 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे 3 सिक्सर मारावे लागतील कंपल्सरी या मॅच मध्ये. स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ ज्या वेळेला पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या त्यावेळेला चर्चा सुरू होते की हा सामना एकतर्फी होणार का? परंतु हा खेळ क्रिकेटचा मित्रांनो पुन्हा एकदा या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला दाखवून दिलंय कधी काही घडू शकतं. आणि अक्षय थेटेचा आता धमाका षटकार, पिक्चर अभी बाकी आहे. 3 बॉल 14 धावांची गरज आहे. अक्षय थेटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत विजयाच्या आशा नानकर वासियांना कायम असतील. कारण एक असा खेळाडू आहे ज्यानं भिवंडीचं या ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलाय आणि सर्वांनाच आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय. 3 बॉल 14 ची गरज आहे. थेटे समोर हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलाय. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार. विकेट किपर एंडला थ्रो थोडासा वाईड आला परंतु 2च धावा तर घ्यायच्या होत्या. कारण अक्षय थेटेला माहिती होतं की इथून स्ट्राईक एंड मलाच घ्यावी लागणार आहे. कारण जेडी सातत्याने स्ट्रगल करताना दिसलाय. शेवटचे 2 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये असं आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे 2 बॉल मध्ये 12 धावा होताना तर 2 बॉल मध्ये 1 धावी वाचताना आपण क्रिकेटच्या खेळामध्ये बघितलेले आहे. परंतु हा चेंडू महत्वाचा असेल. जयेश शेलार, मुठवळकरांच्या नजरा जयेश शेलार वरती लागल्यात आणि संपूर्ण नानकर वासियांच्या नजरा अक्षय थेटे जो वंडर बॉय आहे नानकरचा त्याच्यावरती लागलेल्या आहेत. 2 बॉल मध्ये 12 धावा तो पूर्ण करणार का? महत्वाचा बॉल ओव्हर द विकेट. ओ बॅटची एज बॉल मागे येतोय आणि याच बरोबर जवळ जवळ आता विजयाकडे अग्रेसर. सन्माननीय उत्तम शेठ पाटील फॅम टीम स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ संघ विजयाकडे आता मार्गक्रमण करत असताना अजित पाटील हे देखील आता खुश. फर्स्ट ओव्हर मध्ये ज्या वेळेला 20 धावा ललेशने खर्च केल्या 1 बॉल आता 12 ची गरज आहे. शेवटचा बॉल लीगल आणि याच बरोबर हा सामना फिनिश. सामना या ठिकाणी जिंकल्या मुठवलनं. अभिनंदन स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल अँड हार्ड लक टफ लक टीम श्री अंश 11 दानकर. सामनावीर पुरस्कार